चौथी घटना झाली कोपरगाव मध्ये यसगावच्या शिवारामध्ये एक मुलगी एक 7 दिवस झाले तिला ठार केलं आणि आज एक महिलेला पण ठार केलंय आणि 2 महिलांवर आतापर्यंत अटॅक झाला. त्यांनी आडावडा केल्यामुळं त्यांना सोडलं. मग इथं आता रास्ता रोको चालू आहे. जवळपास 5-5 किलोमीटर ट्रॅफिक जॅम झालेली आणि सगळी मीडिया हो दादा ती परमिशन मागण्यासाठी पत्र पाठवलं आहे त्यांनी शूट ॲट साईडचं. तर ते थोडं आपण जर बोललं मी जरा स्पीकरवर फोन टाकतो ते मीडिया आणि सर्व नागरिक इथं जमा झाले. PCCF वाईल्ड लाईफ त्यांच्याकडे रेड्डी म्हणून नाव आहे त्या अधिकाऱ्यांना नागपूरला पाठवले. 1 मिनिट मी स्पीकरवर टाकतो दादा. घडते तिथं मला आता आमदार साहेबांनी सगळं कानावर घातलेलं आहे. मी पण ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री तिथं पण एक चाललेलं आहे आणि त्याच्यामुळं यांच्या संदर्भामध्ये या सगळ्या बिबट्यांना पकडून किंवा आता तुम्ही तिथल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या लोकांनी त्याला शूट करण्याची पण परवानगी मागितलेली आहे. तर मी तुमचा फोन ठेवला की लगेच रेड्डी म्हणून हे जे सेक्रेटरी आहेत त्यांनाही सांगतो की असं घडलेलं आहे. आणि मध्ये आम्ही पुण्यामध्ये घडल्यानंतर त्यांनी पिंजरे किती पाहिजे काय काय गोष्टी तिथल्या लोकांचं जीवन सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातनं पाहिजे त्याकरता जवळपास 11.5 कोटीचं एस्टिमेट दिलेलं होतं. मी त्याच दिवशी 11.5 कोटी रुपये त्यांची मंजूर केले आणि त्यांना म्हटलं वॉर फुटिंगवर ह्या सगळ्या म्हणजे युद्ध पातळीवर ह्या सगळ्या गोष्टी करा. तर मी आता आशुतोषनी मला बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. मी याच्या संदर्भामध्ये तातडीनं जी काही कारवाई करायला पाहिजे म्हणजे ते जे परवानगी शूट करण्याची त्याच्यानंतर हे ह्यांना पकडण्याच्या करता अधिकचे पिंजरे लागतात आणि इतर बऱ्याचशा गोष्टी लागतात किंवा ते तिकडे येऊ नये म्हणून काही त्यांना घाबरवण्याच्या करता पण काही गोष्टी करतात. मी जे काही पुण्याच्या संदर्भात केलं ते तुमच्या कलेक्टरशी पण बोलतो आणि त्या पद्धतीनं मी करून देतो. माझी विनंती आहे की आता इतकी वाईट घटना घडलेली आहे आणि पुन्हा त्याची अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आम्ही सगळी काळजी घेतो. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो जे काही पुण्याने पावलं उचलली ते दुसऱ्याला सांगतो. दादा 2 कॅज्युअलिटी झाल्या 3-4 इंजुरीज झालेल्या आहेत आणि पिंजऱ्यात येत नाही ती ठीक आहे दादा सगळं सांगितलं.